जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र ठाणे शहर विभाग अंतर्गत संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाचा देखील 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजता कोपरीतील हरिओम नगर डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावरच्या शाळेवर स्वच्छ भारत निरोगी भारत अशा विचारानं कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी कचऱ्यावरच्या शाळेतील मुलांनी नृत्याविष्कार, भाषण आणि गायनातून देशभक्तीपर संदेश देत उपस्थितांची मनं जिंकलेत। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे, केदार चव्हाण, महेंद्र शिंदे, सुभाष पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते। 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे देशाच्या संविधानाचा स्वीकार करण्याचा दिवस। या दिवशी लोकशाही पद्धतीने सरकार निवडण्याच्या अधिकाराचं स्मरण केलं जातं। याच पार्श्वभूमीवर कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिक्षणाचा अधिकार आहे व ते देखील आपल्यासारखे सामान्य आहेत। हीच लोकशाहीची जाणीव ठेवून कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण देण्याचं कार्य जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेल्या 3 वर्षांपासून नियमित करते। स्वच्छ घरात राहणं, स्वच्छ परिसरामध्ये राहणं, स्वच्छ तालुक्यामध्ये राहणं, स्वच्छ जिल्ह्यामध्ये राहणं, स्वच्छ राज्यामध्ये राहणं आणि स्वच्छ देशामध्ये राहणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच असं रोगराईला ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे आणि हे ठणकावून सांगण्याचं काम हे विद्यार्थी नियमितपणे करतायत। ठाणे शहरातील आनंद नगर या ठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर काम करणाऱ्या लोकांच्या झोपड्या असून येथे 60 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत। जेव्हा ही गोष्ट जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांना समजली तेव्हा त्यांनी या डम्पिंग ग्राउंडच्या सर्व विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी उचलली। त्यांच्या शालेय स्तरावरील सर्व गरजा जिजाऊ पूर्ण करत असून रोज सायंकाळी 2 तास त्या मुलांचा शिकवणी वर्ग जिजाऊच्या माध्यमातून घेतला जातो। जिजाऊने हे कार्य सुरू करण्या अगोदर ही लहान मुले देखील विविध कामात गुंतलेली होती, बालमजूर होती, परंतु हळूहळू यातून ही मुलं बाहेर पडून आता शिक्षणाच्या वाटेकडे वळली आहेत। त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता जिजाऊ संस्था करते। कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेलं बालपण समृद्ध करण्यासाठी जिजाऊ संस्थेने उचललेलं हे पाऊल नक्कीच या मुलांचं भविष्य घडवू पाहत आहे। ठाणेकरांनी या कचऱ्यावरच्या शाळेच्या स्वच्छ भारत निरोगी भारत संकल्पनेतील प्रजासत्ताक सोहळ्यास उपस्थित राहून या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली। कचऱ्यावरच्या शाळेतील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र करीत असलेलं कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या गरीब मागास मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना शिक्षणाबरोबरच रोजगाराचं ज्ञान देण्याचं कार्य जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र करीत असल्यानं एक सदृढ सुशिक्षित पिढी तयार करण्याचं कार्य होत असल्याची प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी दिली आहे। ठाणे शहरामध्ये एका बाजूला मोठमोठ्या गगनचुंबी इमारती दिसत असल्या तर दुसऱ्या बाजूला आपण बघताय कचऱ्याचे डोंगरही तेवढेच मोठे आहेत आणि या कचऱ्याच्या डोंगरावरती मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती राहते आणि वस्तीवरची मुलं जेव्हा 2015-16 ला ही शाळा सुरू करण्याच्या आधी हे कचऱ्याच्या ढिगामध्ये काय काय मिळतं का ते शोधत होते। लोकांकडे धुणी भांडी करायला लहान लहान मुलं जात होते। आज आपण देशाची 75वी प्रजासत्ताक दिन साजरा करतो। अशा वेळेस हा जो वंचित घटक आहे, वंचित मुलं आहेत, या मुलांना शिक्षण देण्याचं काम जिजाऊ करते। ठाण्याच्या 21 झोपडपट्ट्यांना येऊरपासून कचऱ्याच्या ढिगापासून प्रत्येक झोपडपट्टीमध्ये फ्री कोचिंग क्लासेस जिजाऊने सुरू केलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। हे वाघिणीचं दूध फक्त श्रीमंतांच्या मुलांपुरती मर्यादित न राहता गरिबांच्या मुलांना, गोरगरिबाच्या मुलांना मिळालं पाहिजे या उद्देशाने जिजाऊ प्रत्येक भागामध्ये फ्री कोचिंग क्लासेस 1ली ते 12वी पर्यंत कोचिंग क्लासेस घेते आणि त्या विद्यार्थ्यांना तयार करते। आज कचऱ्याच्या ढिगावरचं उदाहरण बघायचं गेलं तर 3 विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट करून 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करतात। अनेक विद्यार्थी 8वी नंतर 9वी पासून धडपडीला JEE आणि नीटचे क्लासेस घेतात। त्यांना डॉक्टर व्हायचे, त्यांना IITला जायचंय, त्यांना पाठवण्याचं काम जिजाऊ करेल। जोपर्यंत या देशातील विद्यार्थी, गरिबांचा मुलगा उच्च शिक्षण घेत नाही तोपर्यंत या देशातली गरिबी कधीच जाणार नाही आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही किंवा राज्यघटनेनुसार देशही बलवान होणार नाही। बलवान करण्याचं काम जिजाऊ करते।
ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांना धर्मवीर आनंद दिघे कला संगीत जीवन गौरव पुरस्कार, तर कथ्थक नृत्यांगना निधी प्रभू आणि गायक नट ओमकार प्रभू घाटे यांना धर्मवीर आनंद दिघे कला संगीत युवा गौरव पुरस्कार जाहीर झालाय। 6 ते 8 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होणाऱ्या सूर आणि ताल यांचा अनोखा संगम असलेल्या भव्य आनंदोत्सव 2025 मध्ये हे पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रदान करण्यात येणार आहे। आनंदोत्सवाचं यंदाचे 3रं वर्ष असून रसिकांनी संगीताची अनोखी पर्वणी या निमित्तानं पाहायला मिळणार आहे। या संदर्भात आज पत्रकार परिषद पार पडली असून अधिक माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। 6 ते 8 फेब्रुवारी या कालावधीत सूर आणि ताल यांचा अनोखा संगम रसिकांना अनुभवायला मिळणार आहे। गुरुवार 6 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे। त्यानंतर रात्री 8:30 वाजता भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अशोक खांडे निर्मित अमृत लता हा हिंदी गाण्यांचा कार्यक्रमही पार पडणार आहे। तर शुक्रवार 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता सूर आणि ताल यांचा अभूतपूर्व आविष्कार फ्युजन सादर होईल। त्यात सुरमणी पंडित विवेक सोनार, पंडित रविचारी, पंडित मुकुंदराज देव, गौतम शर्मा आणि अतुल रनिंगा हे कलाकार सहभागी होतील। तर रात्री 8 वाजता धर्मवीर आनंद दिघे कला संगीत जीवन गौरव पुरस्कार आणि धर्मवीर आनंद दिघे कला संगीत युवा गौरव पुरस्कार वितरण होणार आहे। या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहे। तर या पुरस्कार वितरणानंतर सुरश्री ही सुरेश वाडकर यांची सुरेल मैफिल होणार आहे। तर शनिवार 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:30 वाजता गीत रामायणाची 70 वर्षे आणि राम मंदिर वर्षपूर्तीच्या निमित्तानं गीत रामायण सादर होणार आहे। त्यात ऋषिकेश रानडे, अजित परब, प्राजक्ता रानडे, सोनाली कर्णिक आणि इतर सहकलाकार सहभागी होणार आहे। आनंदोत्सवाची सांगता रात्री 8 वाजता अनाथांचा नाथ या ध्वनी चित्रफितीचे पुनः प्रकाशन आणि एकनाथ लोकनाथ या ध्वनी चित्रफितीच्या प्रकाशनं होईल। या सोहळ्यात ज्येष्ठ गायिका आशा भोसले उपस्थित राहणार आहे। त्यानंतर आशा भोसले यांची विशेष मुलाखत होणार असून अभिनेते निवेदक अभिजित खांडकेकर त्यांच्याशी संवाद साधणार आहे। या संदर्भात आज पत्रकार परिषद पार पडली असून अधिक माहिती आयोजकांनी दिली आहे। यंदा आनंदोत्सव या कार्यक्रमाचं 3रं वर्ष आहे। गेली 2 वर्ष गडकरीमध्ये हा कार्यक्रम साजरा केला गेला। यंदा गडकरीचं नूतनीकरण चालू असल्यामुळे ठाण्यातल्या दुसऱ्या मोठ्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम आपण सादर करतोय। गेल्या 2 वर्षांप्रमाणेच यंदाही वेगवेगळे उत्तम कार्यक्रम आम्ही या कार्यक्रमाद्वारे समारोहाद्वारे देतोय। पहिल्या दिवशी लता दीदींचा स्मृती दिन असल्यामुळे अमृत लता हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। दुसऱ्या दिवशी फ्युजन हा सूर आणि संगीत असा एक कार्यक्रम आहे। त्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता पद्मश्री श्री सुरेश वाडकर यांना आपण पहिला जीवन गौरव पुरस्कार देणार आहोत। त्याबरोबर त्यांचा एक लाईव्ह कार्यक्रम पण त्या दिवशी ठेवलेला आहे। 8 तारखेला संध्याकाळी 4:30 वाजता गीत रामायणाला 70 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून गीत रामायणाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। आणि त्यानंतर ठाण्यात प्रथमच श्रीमती आशा भोसले यांचा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। त्यांची मुलाखत अभिजित खांडकेकर घेतील। असे या कार्यक्रमात 3 दिवसात 5 कार्यक्रम होणार आहेत या समारोहामध्ये। तर आमची सर्व रसिकांना विनंती आहे या 5 कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद देऊन यशस्वी करावेत अशी आमची इच्छा आहे। कोण कोण मान्यवर येणार आहेत? पहिल्या दिवशी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उद्योग मंत्री श्री उदय सामंत, नंतर परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक, कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार श्री नरेश मस्के उपस्थित राहणार आहेत। दुसऱ्या दिवशी 7 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते पद्मश्री सुरेश वाडकर यांना जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे। आणि 8 तारखेला डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आशाताईंचा सत्कार या संस्थेतर्फे करतात। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ।
कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र, कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने समस्त ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी आज दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावरील समाधीस अभिवादन करून दर्शन घेतलंय. तसेच टेंबी नाका येथील गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अमर रहे दिघे साहेब अमर रहे या घोषणांनी टेंबी नाका परिसर दुमदुमला. यावेळी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मनेरा, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, सुरेश मोहिते, कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, विश्वास निकम, अनिश गाडवे, वसंत गवाळे, संजय तरे, संजय दळवी, चंद्रकांत विधाटे, विभाग प्रमुख संजय भोईर, प्रकाश पायरे, जीवाजी कदम, प्रतीक राणे तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिघे साहेबांना जाऊन आज हे 24वे वर्ष आणि आज दिघे साहेबांची मला वाटतं 74वी जयंती आपण साजरा करतो. या ठाणे जिल्ह्याचं दैवत होतं आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये धर्मवीर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आम्हाला दिघे साहेबांबरोबर काम करायची संधी मिळाली. संघर्षामध्ये कसं उभं राहायचं आणि सर्वसामान्यांना न्याय कसा द्यायचा या दृष्टिकोनातून दिघे साहेबांनी आम्हाला जी काही शिकवण दिली होती निष्ठावंत म्हणून. कारण दिघे साहेब शेवटच्या श्वासापर्यंत 4 अक्षर म्हणजे शिवसेनेसाठी ते त्यांची हयात गेली. सर्वसामान्यांना त्यांनी कार्यकर्त्यांपासून ते मंत्री नंतर सर्व काही केलं. परंतु आज जे काही निष्ठावंत या ठिकाणी आहेत आणि सांगितलं जातं की धर्मवीरांचा वारसा घेऊन पुढे चाललो आहे. मला वाटतं धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी कधी जातपात बघितली नव्हती. कधी त्यांनी सामान्यातला सामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी उच्च पदापर्यंत त्यांनी नेऊन ठेवला होता आणि दिघे साहेबांनी स्वतःसाठी काही केलं नव्हतं. आज त्यांचं सर्व जीवन हे लोकांकरता त्यांनी अर्पण केलं होतं आणि ह्या दिघे साहेबांचं माध्यमातून या ठाणे जिल्ह्यामध्ये असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी तयार झाले आणि आज ते शिवसेना या 4 पक्षाची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी निष्ठावंत, ज्या पक्षाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेला जन्म दिला आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या निष्ठावंतांची फौज त्या ठिकाणी निर्माण केली. आणि आज तुम्ही बघितलं असेल की आज साहेबांना जाऊन 24 वर्ष झाली तरीसुद्धा साहेब सर्वांच्या मनामध्ये आहेत, हृदयामध्ये आहेत आणि त्यांचे विचार घेऊन आम्ही चाललेलो आहोत. आणि आज तुम्ही बघितलं असेल आज असंख्य कार्यकर्ते, आज महिला आघाडी असेल, आमची युवा सेना असेल, त्याचबरोबर आज तुम्ही बघितलं असेल आमचे सर्व कार्यकर्ते असतील, या ठिकाणी निष्ठेने काम करत आहेत आणि हेच खरे हे शिवसैनिक जे आहेत तेच खरे दिघे साहेबांचे वारसदार आहेत.